पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार उज्ज्वला ढोरे यांचा एक राष्ट्रवादी 3 भाजप म्हणणारा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे खळबळ माजली आहे। त्या मतदारांना क्रॉस वोटिंग करायला सांगत असल्याचा आरोप त्यांच्याच पॅनलच्या पराभूत उमेदवार अतुल शितोळे यांनी केलाय। मात्र उज्ज्वला ढोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पराभवानंतर प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलंय। पत्राच्या माध्यमातून भाजप आणि विरोधकांना अप्रत्यक्ष उत्तर दिले। पराभव अंतिम नाही, संघर्ष सुरूच राहणार असं प्रणिती शिंदे यांनी पत्रात म्हटलंय। शरद पवार गट सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर लढवणार असल्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग 12 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। भाजप राष्ट्रवादी युती आणि विखे जगताप जोडीनं पूर्ण ताकद लावूनही शिवसेनेनं आपला बालेकिल्ला राखलाय। ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी 8व्यांदा विजय मिळवत इतिहास रचला। गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर सातत्यानं शिवसेनेचा महापौर विराजमान झालाय। यंदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जनशताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्तानं मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करतात। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाणे महापालिकेतून ठाकरेंच्या सेनेचे निवडून आलेले ते एकमेव नगरसेवक आहेत। शिवाय शिंदे ठाण्यात जिथे राहतात त्याच भागात खुसपे नगरसेवक म्हणून निवडून आले। मुंबईत शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय असल्याची चर्चा आहे। ठाकरे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संपर्कात असल्याची माहिती आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आलाय। आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण गावात योग्यरित्या न झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय। सगळ्या गावाच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या। बुलढाण्यात भाजपला खिंडार पडले। अमोल अंधारे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द फिरवल्यानं पक्षांतराचा निर्णय घेतल्याची माहिती अंधारे यांनी दिली आहे। नागपुरात वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक होत लक्ष्मी हत्ती ठेले यांनी सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान मिळवलाय। या विजयानंतर स्वर्गीय वडिलांचा फोटो गाडीवर लावून लक्ष्मी यांची विजय मिरवणूक काढण्यात आली। भाजपच्या लक्ष्मी हत्ती ठेले यांचं पदवीचं शिक्षण सुरूच आहे। भाजप जिंकली असं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात मीरा भाईंदर हरलंय। हा विजय नाही तर जनतेवर केलेला अन्याय अशी तीव्र टीका मनसे विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी केली। जे लोक मतदान केंद्रावर जात होते त्यांची नावं इतर केंद्रावर होती। मतदानावेळी लावली जाणारी शाईही पुसली जात होती। या सर्व प्रकारामुळे मतदान प्रक्रियेवर जनतेचा अविश्वास निर्माण झालाय असं म्हणत नाना पटोले यांनी मतदान प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त केला। अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत अजित पवार संवाद साधतील। दोन्ही शहरातील नगरसेवकांना अजित पवार बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना करणार असल्याचं समजतंय। निवडणुका म्हटलं की हार जीत असतेच। या निकालानंतर आत्मचिंतन करू। जो कौल पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी दिलाय तो कौल आम्ही स्वीकारलाय असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे। निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल। दोन्ही विरोधात काम केलंय ते शोधावं लागेल। आम्ही एक टीम अमरावतीत पाठवू आणि त्यानंतर विश्लेषण करू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। 2024च्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलंय। किती जरी हातपाय मारले तरी ठाकरे गट आणि मनसेचा महापौर आता होणार नाही। मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलंय असं म्हणत निलेश राणेंनी ठाकरे मनसेला टोला लगावलाय। महाराष्ट्रात आता देवाभाऊच ब्रँड असल्याचं वक्तव्य करणाऱ्या आमदार परिणय फुकेंना शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी उत्तर दिले। महाराष्ट्रात कुणी ब्रँड नाही,
महाराष्ट्रात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच ब्रँड होऊन गेले असं म्हणत टोला लगावला. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होताच रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांना मित्रपक्ष शिवसेनेनं मोठा दणका दिलाय. चित्रा पाटील यांच्या कट्टर समर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुतीने एकत्र लढवणार असं विधान खासदार नारायण राणे यांनी केले. जागा वाटप झालंय. भाजप जिल्हा परिषदेसाठी 31, पंचायत समितीसाठी 63 जागा लढवणार आहे, तर शिवसेना जिल्हा परिषद 19 आणि पंचायत समिती 37 जागा लढवणार. राष्ट्रवादीला काही जागा सोडणार असंही राणेंनी म्हटलंय. शिंदेंना नगरसेवक कोंडून ठेवण्याची वेळ आली. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊतांनी टोला लगावलाय. आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे ठरलंय. आम्ही दुपारी हॉटेल ताज लँड्समध्ये जेवायला जाणार असल्याची माहिती राऊतांनी काल दिली.